करण्यासाठी माझ्यासोबत आता आहेत राजकीय विश्लेषक प्रवीण पुरोसर. प्रवीण सर, आपण बघतोय की अतिशय मोठं धक्कातंत्र एकनाथ शिंदेंनी आता सध्या अवलंबलेलं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच खासदार सोडून आता ठाकरेंची साथ सोडून शिंदेसोबत गेले आणि आता आमदार जातात हळूहळू. आणि आज तर अचानकपणे विधान परिषदेच्या उपसभापती पदाचा जो फॉर्म आहे तो एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून सचिन अहिर भरतात. कसं बघायचं एकंदरीत या राजकीय सगळ्या घडामोडींकडे? महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिवसेनेला एकावर एक जे धक्के बसतायत ते अनकालनीय आहेत. हो. कारण 6 खासदार फुटून गेले आणि ते फुटून जात असताना त्यांनी जी काही निमित्त सांगितली ती सगळी निमित्त बोगस होती. पण यापुढे जाऊनही विधानसभेमध्ये बसणारे शिवसेनेच्या 20 आमदारांपैकी 14 आमदार आमच्याकडे येतील अशी जी काही रुमर सुरू झाली होती त्याला एक पाठबळ देणारी कृती म्हणजे विधान परिषदेच्या उपसभापतीची ही निवडणूक म्हणता येईल. कारण सचिन अहिर हे उद्धव ठाकरेंचे कडवे असे समर्थक आमदार आहेत. बरोबर. असं असताना त्यांना बरोबर घेऊन एकनाथ शिंदे जेव्हा उपसभापती पदाची निवडणूक लढवतात अगदी याचा अर्थ शिवसेना किती पोकळ झाली आहे, शिवसेनेला किती दारं पडलेली आहेत हे दिसून येत आहे. म्हणजे हे अचानक घडलेलं म्हणजे कालपर्यंत जेव्हा विधानसभेमध्ये विधान भवनामध्ये वावरणाऱ्या कुठल्याही पत्रकाराला हे कळलं नाही की हे काय होत आहे. इतक्या गुपित पद्धतीनं दरार पाडण्याची कृती युतीमध्ये जे सुरू आहे ती अत्यंत धक्कादायक असंच म्हणता येईल. बर. पण प्रवीण सर, आपण जर बघितलं असेल तर सचिन अहिर जे जसं तुम्ही आता उल्लेख केला की ठाकरेंचा अतिशय खंदे समर्थक, म्हणजे ठाकरेंच्या जी काही पडझडीच्या काळामध्ये सचिन अहिर अतिशय भक्कम पिलर सारखे त्यांच्यासोबत उभे होते. आदित्य ठाकरेंसोबत ते पायाला भिंगरी लावल्यासारखे फिरत होते. मात्र असं अचानकपणे काय झालं, असं काय घडलं की बाबा आता ठाकरेंची साथ सोडणंच माझ्यासाठी आता ते योग्य आहे आणि आता मला शिंदेसोबत जायचं, असं काय घडलं असू शकतं? अगदीच परवा मी स्वतः त्यांना भेटलो आणि तेव्हा शिवसेनेची बैठक आदल्या दिवशीच पार पडली होती आणि त्यांनी बैठकीतली स्थिती काय होती या संदर्भात वाचत, पण ते होत असताना कुठेही नाराजी त्यांनी व्यक्त केली, नेतृत्वावर नाराजी व्यक्त करणं, उद्धव ठाकरे वेळ देत नाही असं काही ते म्हणाले नव्हते. म्हणजे जे काही घडतं ते अतिशय आश्चर्यकारक घडतं असं त्यांचं एक म्हणण्याचा एक टोन होता. या पार्श्वभूमीवर ते जातील, एकनाथ शिंदेबरोबर जातील असं कदापि वाटत नव्हतं. आणि या परिस्थितीमध्ये त्यांनी ही जी काही भूमिका घेतली आहे ती म्हणजे कळण्याच्या बाहेरची आहे. आजही सगळेजण आश्चर्य व्यक्त करतात की सचिन अहिर हा निर्णय कसा काय घेऊ शकतात. पण प्रवीण सर, आपण एकंदरीतच ठाकरेंच्या शिवसेनेची अवस्था बघतोय की एक एक जण ठाकरेंची साथ सोडून निघून चाललेला आहे. अशा परिस्थितीमध्ये आता ठाकरेंना खरंच नेमकं काय, कारण त्यांना आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे असं विरोधक त्यांना सांगतात. खरंच आत्मपरीक्षणाची गरज आहे का आता ठाकरेंना? आत्मपरीक्षण हा विषय नाहीये. प्रत्येक जण आता पण आपण पाहिलं की शिवसेनेची जी शकलं पडली त्याला काही विशेष असं काही कारण दिसलं नाही. आपण पाहिलं की जे जे गेलेत त्यांना काही आमिष दाखवली गेली, पदाची आमिष दाखवली गेली, त्यांना पैशाची आमिष दाखवली, वेगवेगळ्या आमिषांच्या माध्यमातून ते तिकडे गेलेले आहेत. म्हणजे काहीतरी कोणाच्यावर नाराजी असा काही विषय नव्हता. आणि जेव्हा आपण विरोधी पक्षामध्ये काम करतो तेव्हा सत्तेचा लाभ आपल्याला मिळतो हे कदापि होत नसतं हे त्यांनाही माहिती आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर हे जे काही फुटीर ते जे जात आहेत या फुटीरांच्या पाठीमागे कुठलं तरी आमिष त्यांना दाखवणं हेच प्रामुख्याने दिसतंय. त्याच्यामुळे ही जोपर्यंत आमिष दाखवली जातात तोपर्यंत हे आज जरी शिवसेनेमध्ये दिसत असेल तर उद्या ते राष्ट्रवादीमध्ये दिसणार नाही असं सांगता येत नाही. बळी पडले हे सगळे जे आमदार खासदार जे आहेत त्यांच्यामुळे पक्षाची शकलं फुटतात. नेतृत्वाने निश्चितच पाहिलं पाहिजे की आपला आमदार बरोबर आपल्या बरोबर आहे, खासदार आपला अगदी निष्ठावंत आहे याची चाचपणी त्यांनी वेळच्या वेळी करायला पाहिजे, त्याला कामाला लावलं पाहिजे. हे तर करायला पाहिजे, ती गरजेचं आवश्यकता आहे. खरंय. प्रवीण सर, माझी सहकारी कल्याणी दीक्षित सुद्धा माझ्यासोबत आहे. पुढील अपडेट्स आपण तिच्याकडून जाणून घ्या, ती तुम्हाला प्रश्न विचारेल. कल्याणी. नक्कीच सिद्धेश, अतिशय महत्त्वाची बातमी आहे. सचिन अहिर यांनी आता शिवसेनेकडून अर्ज भरल्याचं कळतं आणि अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यावेळी उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय. प्रवीण सर, खरं तर अतिशय म्हणजे महाराष्ट्रातलं राजकारण देशामध्ये एक प्रकारे संस्कृतीचं राजकारण म्हणून पाहिलं जातं. मात्र या राजकारणाच्या उलथापालथी घडतात याच्याकडे नेमकं कसं पाहायचं? पुढे भविष्यात काय घडू शकतं आता? महाराष्ट्रात अशा पद्धतीचं राजकारण आजवर कधीच कोणाला पाहायला मिळालं नाही. म्हणजे मग सत्तेची जी काही गणितं आहेत ही सत्तेची गणितं जरी चुकली असली तरी इतक्या मोठ्या प्रमाणावर फाटाफूट कुठल्या तरी आमिषासाठी आमदार किंवा खासदार
आपल्यापासून दूर जातात, पक्ष पडून बाजूला होतात, वेगवेगळ्या पक्षाची निर्मिती होते, हे आतापर्यंत महाराष्ट्राने कधीच पाहिलं नव्हतं. आणि ज्या पद्धतीने आणि त्यातल्या त्यात शिवसेनेसारख्या कडव्या अशा राजकीय पक्षाची अशी अवस्था होणं हे अजिबात शक्यतेच्या बाहेरचं होतं. आणि ही जी सगळी परिस्थिती जी दिसते महाराष्ट्राच्या राजकारणामधली जी बदलती स्थिती जी पाहिली तर अतिशय भयावह अशी स्थिती राजकीय दिसते. अगदी भारतभर अगदी देशभरामध्ये असं कुठेही एवढ्या मोठ्या प्रमाणावर अमिषाला बळी पडून आमदार फुटले असं पाहायला मिळालेलं नाही. प्रवीण सर, आता एवढे खासदार, आधी 6 खासदार आता शिवसेनेमध्ये आले, आता कदाचित 12-16 आमदार सुद्धा शिवसेनेमध्ये जातील. मात्र इतक्या सगळ्या लोकांना शिवसेनेमध्ये देऊन त्यांना नेमकं काय काय देणार एकनाथ शिंदे? नाही बघा, प्रत्येक ठिकाणी जेव्हा जेव्हा अशा पद्धतीने फूट झाली आहे त्या फुटीच्या पाठीमागे जी काही निमित्त आणि कारणं जी काय सांगितली गेली ती त्या कारणांमध्ये काहीही अर्थ नव्हता. हो, पण हे पक्ष नेतृत्व आपल्याला वेळ देत नाही. हे वेळ देत नाही. पूर्वीच्या अगोदरची जी फाटाफूट झाली, एकनाथ शिंदेच्या बरोबर 40 आमदार गेले, तेव्हा त्यांचीही अडचण तेच सांगायचे. पण तो एक गट बाजूला गेला. त्याच्यानंतर निवडणुका झाल्यानंतर 20 आमदार निवडून आले आणि जवळपास 13 खासदार निवडून आले. एवढे खासदार निवडून आल्यानंतर 9 खासदार निवडून आले. निवडून आल्यानंतर त्यांनाही माहिती होतं जर नेतृत्वाची अडचण असेल तर इथून निवडणूक लढवण्यात काही अर्थ नाही. ते निवडणूक लढले, निवडून आले, यानंतरही परत तेच निमित्त सांगतात की नेतृत्व आम्हाला वेळ देत नाही. हे सगळं सांगणं म्हणजे काहीतरी कारण त्याच्या पाठीमागे जर असतं आपण समजू शकलो असतो. पण त्याच्या पाठीमागे नंतर असं सांगितलं जातं की यांना कुठेतरी पदाचं आमिष दिलं जातं, त्यांना कुठेतरी पदाधिकारी केलं जातं, कुठेतरी कुठल्या तरी समितीवर पाठवलं जातं. अगदीच काही नसेल तर पैसे दिले जातात, अगदीच काही नसेल तर मतदारसंघामध्ये काम करायला 100 कोटी रुपये दिले जातात. ही आमिष जी आहेत या आतापर्यंतच्या आमदारांना किंवा खासदारांना त्या आमिषांची कधीच गरज पडली नाही. कारण आमदार म्हणून जर 5 कोटीचा निधी आपण जर वापरत असू तर आपल्या मतदारसंघाची आवश्यकता आणि गरज किती असेल हे आपण सगळेजण जाणतो. आता त्या कामांच्या पाठीमागे कमाई असा जर का प्रकार असेल तर त्या कमाईचाच हा भाग म्हणजे आमिषच म्हणता येईल. आणि त्याच्यामुळे जी काही फूट जी आहे महाराष्ट्रामध्ये घडते सातत्याने ती अतिशय घातक आणि लोकशाहीला काळीमा लावणारी आहे. नक्कीच अतिशय घातक असं म्हणावं लागेल. प्रवीण सर, पण एक प्रकारे उबाठा गटाला अशा पद्धतीने धक्का देणे, विरोधकच सध्या खिळखिळी करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न आहे. एकाधिकारशाही पाहायला मिळते का? म्हणजे आता अधिवेशनात सुद्धा कुठला प्रस्ताव मांडायचा असेल तर आता कोणा विरोधकांची गरजच नाही, सत्ताधाऱ्यांकडेच इतका आता संख्याबळ झालेलं आहे. नाही, अगदीच खरं आहे की महाराष्ट्रामध्ये दिल्लीमध्ये जे काय आतापर्यंत घडत होतं सत्ताधारी सांगत होते 400 पार जाऊ, पण विरोधकांनी एकत्रित इंडिया आघाडीच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना आवर्त घातलं आणि त्यांना 250चा पण पल्ला पण गाठू दिला नाही. ही परिस्थिती असं वाटत होतं महाराष्ट्रामध्ये येईल, पण महाराष्ट्राच्या 2024च्या निवडणुका झाल्या, विरोधी पक्षांचं पानिपत झालं आणि जे काही विरोधक होते त्यातही आता सातत्याने फुटत असल्यामुळे महाराष्ट्राच्या विधिमंडळाची अवस्था अतिशय दारुण अशी पाहायला मिळते. म्हणजे यापूर्वीही शिवसेनेचे एकटेच छगन भुजबळ इथे लढत द्यायचे, पण ते एकटे विरोधी पक्षनेते असताना सत्ताधाऱ्यांनी त्यांना कधीही जुमानलं नाही असं झालं नाही. पण आताची अवस्था खूप वाईट आहे. म्हणजे अगदी इनमिन 50 आमदार जरी असले, या 50 आमदारांनी जर काही डिमांड केली, काही मागणी केली तर सत्ताधारी त्यांच्यावर तुटून पडतात. आता जर विरोधकच जर फुटून बाहेर पडत असतील तर आणखी राहिलेल्या विरोधकांची अवस्था काय होईल हे आपण जर प्रेस गॅलरीमध्ये बसून पाहिल्यानंतर खूपच दुर्दैवी चित्र आपल्या नजरेत प्रवीण येतं. सर, खरं तर विरोधकांच्या अवस्थेसोबत जनतेची सुद्धा तशीच अवस्था आहे. म्हणजे एका पक्षातून एका नेत्याला आपण निवडून देतो, त्याला आमदार करतो, खासदार करतो आणि पुढच्या 4-6 महिन्यामध्ये तो दुसऱ्या पक्षात जातो, सत्ताधारी पक्षामध्ये जातो. त्यामुळे जनतेने सुद्धा आता या सगळ्याकडे कसं पाहायचं, त्यांचा सुद्धा एक प्रकारे आता रोष पाहायला मिळेल असं वाटतं का? नाही, निश्चितच. ज्यांना आपण ज्या विश्वासाने आपण निवडून दिलं हे एक व्यक्ती म्हणून निवडून दिलं जात नाही, तर एक पक्षाची बांधिलकी असते, एक वैचारिक बांधिलकी असते. इथे महाविकास आघाडी म्हणून ज्यांना आपण निवडून दिलं ते जर महाविकास आघाडीला किंवा त्या घटक पक्षाला जर सोडून बाहेर जात असतील तर ज्या मतदारांनी वैचारिक बाब म्हणून जे मतदान केलं त्यांचा रोष या उमेदवारांना निश्चितच, जर उमेदवार असतील पुढे तर त्यांना निश्चितच त्या रोषाला बळी सामोरं जावं लागेल. कारण मतदार शेवटी विचार करतात, जो आमदार आमचा असेल, जो विरोधी पक्ष जरी असेल तर त्याच्याकडून होणारी कामं जी आहेत ती मर्यादित असतील हे आमदार मतदारांनाही ठाऊक असतं. अशा परिस्थितीमध्ये जर आपला आमदार आपल्याला विश्वासात न घेता जेव्हा फुटून बाहेर पडतो तेव्हा मतदारांचा रोष त्या आमदाराला निश्चितच सोसावा लागेल आणि आगामी काळामध्ये त्याचं चित्र स्पष्ट दिसेल. प्रवीण सर, आता एक खरं तर
राजकारणातला एक तांत्रिक प्रश्न असं आपण म्हणू शकतो, कारण आता सचिन अहिर यांनी आता शिवसेनेकडून अर्ज भरलेला आहे. त्यांनी ठाकरे गट सोडला असं कळतंय, मात्र शिवसेनेत प्रवेश करणं किंवा ज्यावेळी अशा पद्धतीचा आपण एखादा अर्ज भरतो त्यावेळी कुठल्या पक्षात आहोत ते तिथं दाखवणं बंधनकारक असतं का? ती सगळी प्रक्रिया काय असते? विधान परिषदेतली आत्ताची स्ट्रेंथ लक्षात घेता हं, सचिन अहिर यांनी उमेदवारी एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून लढवली तरी हं, त्यांना पक्षांतर बंदीचा जे काही सिक्वेन्स आहे हं. तो त्यांना सामोरं जावं लागेल असं मला वाटत नाही. कारण विधान परिषदेतली आत्ताची जी स्ट्रेंथ जर पाहिली विरोधी पक्षांची हं, हं. ती अत्यंत अल्प आणि अत्यंत कमी झाली असल्यामुळे कोण जर फुटून बाहेर पडला हं. तर त्याच्यावर पक्षांतर बंदीचं कुठलंही असं कारण पुढे येऊ शकत नाही. नक्कीच सचिन पक्षांतर अहिर बंदीचा यांच्या- कुठलाच परिणाम किंवा त्यांना कुठल्या तांत्रिक अडचणींना सामोरं जावं लागणार नाही असं चित्र सध्या पाहायला मिळतंय. धन्यवाद पुरुष.